काय बोललात बाहेर? बरोबर बोललोय. नशीब समज त्या देशपांड्यांच्या समोर नाही बोललो. काय खाऊन बोलणार होतात? चुकलात तुम्ही, मी नाही. मी चुकलो. दरवाजा कोणी उघडला आणि आठव. आठवण्याची काहीही गरज नाहीये. दरवाजा मीच उघडलाय. पण तुमच्या डोक्यात गोंधळ झाला होता. काळ्यास्कार चाकळला. कसला गोंधळ? काय बोलतेस तू? कसला गोंधळ? ते 3 माणसं आले, ते काय म्हणाले? ते राजूभाईंनी पाठवले आम्हाला. आमच्या गळ्यातला पिवळा स्कार्फ असं म्हणाले होते की नाही? तुमच्या डोक्यात गोंधळ उडाला होता. पिवळा स्कार्फ की काळा स्कार्फ उडाला होता की नाही गोंधळ? काय आता का नाही बोलता तू? बोला ना, आता बोला. नाहीच बोलणार तुम्ही, कारण लक्षच नसतं तुमचं. आधीच माझ्या कानावर घालून ठेवलं असतात ना, तर दार उघडलं नसतं मी त्या खऱ्या चोरांना. लक्ष असतं कुठे? सगळं लक्ष पिढ्यामध्ये गेलेलं असतं. इतके वर्ष फक्त तेच चाललेले आहेत. सगळ्या गोष्टीचं धड केल्या असतात ना तुम्ही, तर मला हे असं काही करायला लागलंच नसतं. सगळ्या गोष्टीचं धड झाले असतं तर 4 चौघींसारखाच संसार झाला असता माझा. आला का पुन्हा तुला तो झटका? शरम सुद्धा वाटत नाही ना हे विचारताना तुम्हाला? एक साधी चोरी नाही करवता आली तुम्हाला स्वतःच्या घरात? महान निर्लज्ज बाई आहेस तू. अगदी साधी चोरी. अगं आपल्या घरात चोरीचं नाटक उभं करणं हे साधं काम वाटतं तुला? तुझ्या श्रीमंतीच्या हव्यासापायी ही वेळ आली आहे माझ्यावर. हेच ना, हेच. पूर्वी ही असली कामं आपण दोघं मिळून करायचो. आता फक्त एकमेकांची उणीधुणी करतो, दुसरं काही नाही. आपण दोघं मिळून जी कामं करत होतो ना, त्याला कटकारस्थानं असं म्हणतात. आणि कट करताना जो सगळ्यात जास्त पातळ यंत्री असतो ना, त्याचाच वरचष्मा असतो. स्वतःच चुकलं की बरोबर मी पाताळ यंत्री, हे कसं ठरवता तुम्ही? गप्पू बसा ना. किती जोरात बोलताय? मुलांनी विचारलं तर काय सांगाल? मुलं काही विचारणार नाहीत. ती हिच्या पाठीशी उभी राहतील. त्यांच्या समोर माझा कचरा करून झालाय ना. माझ्या चुका पटकन सांगता येतात, पण ह्यांच्या चुका सांगता येत नाहीत ना. मला तोंड दाबून बुक्क्यांचा मार दुसता. किती बोलतेस ग, किती बोलतेस? गप्प बस ना जरा. काल पण मुलांसमोर किती बोललीस तू भाऊजींना. कचरा केलास बिचाऱ्यांचा. नवऱ्याची अब्रू आपण नाही सांभाळायची तर दुसरी कोण सांभाळायची सांग मला? तुम्ही का तेल ओतताय? काही चुकीचं म्हणत नाहीयेत त्या. हल्ली जरा जास्तच बोलायला लागलेस तू. आणि दिवस सुरू झाला की तुमचं पिढं सुरू होतं. ते कसं नाही दिसत त्यांना? ते का नाही दिसत तुम्हाला? वच्छीला सगळं माहितीये ग. तुमच्यात भांडणं लावायला मलाही आवडत नाहीये, पण तुम्हा दोघांना एकमेकांच्या विरोधात उभं केलं तरच तुमची कारस्थानं कमी होतील आणि या घरात शांतता नांदेल. म्हणून हे करावं लागतंय मला. माझी आई एकविरा माफ करेल मला. काय आता का नाही बोलतात? काय बोलू बाई? तू चालू देतेस का कोणाचं तुझ्या समोर? एक नशीब समज, नवरा घरात बसून पितोय. बाहेर जाऊन प्यायला असताना आणि झिंगून गटारात पडला असता तर काय किंमत राहिली असते तुझी? सांग बरं मला. नशी तुम्ही का पडताय आमच्या भांडणात? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? जा आणि करा ना ती कामं. माझं तोंडावर ओरडायचं नाही. जे काय ओरडायचं ना ते भाऊजींना ओरड. ते तुझ्या ताटाखालचं मांजर आहे, मी नाही. मी दिडक्या मोजल्यात या घरात राहण्यासाठी. भाऊजी, त्या चोराने जसा बोळा कोंबला ना हिच्या तोंडामध्ये, तसा या घराण्याच्या मर्यादांचा बोळाच्या तोंडात कोंबायचा होता. म्हणजे इतकं टोचून बोलली नसते ती. काय किंमत हो? किती बोलते तुम्हाला शिवाई. मला तर कीव वाटते तुमची. बघितलंस ना, वच्ची मावशी मला ताटाखालचं मांजर म्हणून गेल्या. लक्षात ठेव ललिता, आता याच्या पुढे कुठलाही अपमान सहन केला जाणार नाही, सांगून ठेवतोय.
वच्ची मावशींना काय एवढा पुळका आलाय यांचा? यांचे वागणं अचानक बदललंय. डायरेक्ट धमकी.